शेतकऱ्याचा माल बाजारात आला नाही आणि भाव पडले नाही असं कधीच झालं नाही. सरकार देशातील गरीब जनतेला लक्षात घेऊन पिकाचे भाव ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते. पण यात माझ्या शेतकऱ्याच्या स्वप्नाची आणि त्याच्या कष्टाचा सुराडा झाल्याशिवाय राहतात. आज आपण असाच एका महत्त्वाच्या बातमीसोबत उपस्थित आहोत. सध्या बाजारात गहू हमी भावापेक्षा म्हणजे MSP पेक्षा सरासरी 100-200 रुपयांवर खाली विकला जातो. काय म्हणतात गव्हाचे बाजारभावाचा सविस्तर बघू. यंदा देशात गव्हाचे उत्पादन जोमात आहे. सुमारे 112 ते 115 दशलक्ष टनांचा अंदाज आहे. सरकारने गव्हाचे हमीभाव 2,275 रुपये जाहीर केले. पण दुर्दैवाने अनेक बाजार समित्यांमध्ये नवीन आवक वाढल्यामुळे भाव हमीभावापेक्षा आसपासच रेंगाळत आहेत. सरकारकडे असलेला साठा आणि खुल्या बाजारात केलेली विक्री त्यामुळे भावाला मोठी उभारणी मिळत नाही. अनेक शेतकरी विचारत आहेत की निर्यातीचं काय. तर मित्रांनो, सरकारने काही देशात मर्यादित गहू निर्यात परवानगी दिली आहे. ही पूर्णपणे निर्यात बंदी उठवली नाही, पण यामुळे जागतिक बाजारात भारताच्या गव्हाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याचा फायदा असा होईल की भाव एकदम कोसळणार नाही किंवा वाढणार पण नाही. पण मोठी तेजी येण्यासाठी आपल्याला अजून थोडी वाट पाहावी लागेल. पुढील 2 ते 3 महिन्यात म्हणजे मे नंतर जेव्हा बाजारातील आवक थोडी कमी होईल तेव्हा खाजगी कंपन्यांची खरेदी वाढेल. त्यामुळे गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 150 ते 200 रुपयाची सुधारणा होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, पैशाची नड नसेल तर पुढा वेळ माल साठवून ठेवा आणि टप्प्याटप्प्याने विका. अशाच रोखोक आणि सत्य माहितीसाठी आपल्या ॲग्रोनीती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा.